नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल तर तुमच्याकडे पाऊस आहे की नाही ते मला सांगा. आणि तुम्ही पाहिलंच असेल, काल मी जो व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये मी सांगितलेलं की आमच्या घराच्या बाजूला नाला खोदलेला आहे, तर त्यामध्ये स्विमिंग पूल झालं आहे का नाही. तर चला या मग माझ्यासोबत आपण बघूया. मंडळी, आमच्या घरावरती कुत्रा चढलेला आहे. कुठून चढला काय माहिती, आता उतरण्याचा प्रयत्न करत आहे बहुतेक. तर हे पावसासाठी पडवी बांधलेली, तर वारा पाणी आलेलं ते पूर्ण सगळं फाटून गेले. बघू आता जंप घेते वाटतं. विचार करते तर कुठून चालले, काय करू, दगड मारू. तर बाबा आता कसा उतरते बघू. अरे अरे अरे, पाय वगैरे आतमध्ये गेला तर अडकून राहायचा तिथे, कारण ते फाटलेले आहेत कागद सगळे. बघा इकडे असं प्रकारे, आणि इथून आपल्याला ते कमी दिसते पण ते उंच आहे. माती टाकल्यामुळे ते असं खाली वाटते. उतरला उडी मारली. तर मंडळी, हा तो नाला खोदलेला आणि ह्याच्यामध्ये बघा स्विमिंग पूल झालेला आहे. आणि ह्या साईडला तुम्ही पाहाल तर थोडं पण पाणी नाही त्याच्यात. हा बघा एकदम सुका, कारण की इथून डोंगराचं पूर्ण पाणी थेट येते ते आमच्या दरवाजातनं इकडे येते. तर ह्या बाजूनी पण पाऊस आलेला आहे आणि पुढे तिकडे पण दोन्ही साईडनी पाणी आलेलं आहे. तर त्याच्या पुढे पण आहे नाला, त्यांच्यात पण पाणी नाही, फक्त आमच्या ह्याच्यातच पाणी साचलेलं आहे, कारण की दोन्ही बाजूनी डोंगराचं पाणी आमच्याच इथे येते. आणि हा तो खांबला त्यावरून खूपच वायरी गेलेल्या आहेत. मी सांगत होती, भीती वाटते. आणि हे आमचं झाड एकदम खेटून त्यांनी माती काढलेली आहे, तर ते कधीही पडू शकते. तर अशी ही आमची व्यथा तुम्हाला दाखवते पुढे. हा बघा, इथून पूर्ण डोंगराचं पाणी वरून येते इकडे. इकडे बघा, तिकडे पण पाणी नाही. आणि हा आमचा एकदम इंटरनॅशनल रस्ता.